हाय हॅलो एव्हरीवन. सो आज आपल्या कलेक्शनमध्ये आपल्याला पिकॉक पेंडंट मंगळसूत्राच्या 2 ऑर्डर आल्या होत्या आणि त्याचबरोबर अजूनसुद्धा छान अशा ज्वेलरीची ऑर्डर होती. सो पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल की कोणती कोणती ज्वेलरी आहे. तर हे आपण पिकॉक पेंडंटचे इयरिंग्स आणि लॉंग मंगळसूत्र सेट बनवलेला आहे. इयरिंग्सला तुम्ही बघू शकता बॅक साईडने मी हे असं फिक्स केलेलं आहे, जेणेकरून तारा वगैरे काही टोचणार नाही राहिलेल्या, आणि त्याचबरोबर ते दिसायलाही छान दिसतं, कस्टमरला काही त्रास होत नाही त्याचा. त्याचबरोबर हे शॉर्ट मंगळसूत्र आणि लॉंग मंगळसूत्र सेट असा हा कस्टमरने आपल्याला बुक केला होता. सेम अजून एक आपल्याकडे सेम ऑर्डर होती या मंगळसूत्राची. सो आपण तीसुद्धा ऑर्डर दाखवणार आहोत तुम्हाला. तुम्ही बघू शकता हे असं बॅक साईडने छान असं फिक्स करून आपण हे आपलं कॉम्बो जो आहे तो बनवलेला आहे. सो ज्यांना पण असा कॉम्बो आवडत असेल, हवा असेल, त्यांनी DM करून कमेंट करून तुम्ही हे असे ऑर्डर्स घेऊ शकता. वटपौर्णिमा आता जवळ आलेली आहे किंवा अजून काही याच्यासाठी तुम्ही हे असे कॉम्बो नेकलेस सेट फुल असे कॉम्बोज बनवून घेऊ शकता. तो हे सगळं फक्त मंगळसूत्राचा सेट होता. याचबरोबर कस्टमरने आपल्याकडून क्रिस्टलचे मंगळसूत्र पेंडंट आणि इयरिंग बनवून घेतलेत. सो हे असे इयरिंग्स आहेत व्हाईट क्रिस्टलचे, ड्रॉप क्रिस्टल आहे ते. त्याचबरोबर त्याचं पेंडंटसुद्धा अप्रतिम दिसतं. त्याला खाली आपण असं लटकन अटॅच केलेले आहेत. चेन आणि मोतीची जी लॉरियल्स आहेत त्याचे आपण लटकन्स बनवलेले आहेत. सो हे मंगळसूत्र पेंडंट आहे. सो आपल्या कस्टमरला हे खूप छान आवडलं म्हणून त्यांनी बुकिंग केलं होतं. सो असे हे 2 मंगळसूत्र सेट त्यांनी आपल्याकडे बुक केलेले आहेत. सो सेम क्रिस्टल मंगळसूत्राची आपल्याला अजून ऑर्डर होती. सो ते सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे. सो असे आपल्याकडे वेगवेगळ्या कलर, म्हणजे तुम्ही मरूनच्या ऐवजी वेगवेगळे कलरसुद्धा आपण टाकून घेऊ शकतो. जसं ग्रीन असेल, पर्पल, पिंक, व्हाईट, सगळे कलर अवेलेबल आहेत.